नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी मी एक अपडेट घेऊन आलेलो आहे मित्रांनो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमच्यासाठी चांगली अपडेट आलेली आहे 2025-26 साठी. आता तुमचा जो नोव्हेंबर महिन्याचे जे पैसे मित्रांनो तुमच्या महिलांना तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. त्याबद्दल हा जी-आर आलेला आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत. ओके, संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आणि आपलं Instagram आयडी, Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप आणि Facebook आयडीला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता लाडक्या बहिणींनो, हा जो जी-आर आलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरण करण्याबाबतचा हा जी-आर आलेला आहे महाराष्ट्र शासनाकडून, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून दिनांक 8 डिसेंबर 2025 चा लेटेस्ट हा जी-आर असणार आहे. त्याच्यामध्ये दिलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरिता सन 2025-26 या आर्थिक वर्षा मागणीत क्रमांक N3 2235 ओके, सामाजिक सुरक्षा कल्याण व समाज कल्याण व अनुसूचित जमातींसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमाअंतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुदाने, लेखा शीर्षक 3960 कोटी इतका निधी मंजूर आहे. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. निव्वळ मंजूर आहे. आता वित्त विभागाच्या संदर्भातील 7/4/2025 रोजीच्या परिपत्रकामध्ये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे. त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतेनुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिलांना व लाभार्थ्यांना नोव्हेंबर 2025 या महिन्यातील आर्थिक लाभ अदा करण्यासाठी लेखा शीर्षकाखाली सहाय्यक अनुदान दिलेलं आहे. याच्यामध्ये 263.84 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख, मुख्य सचिव म्हणून महिला व बाल विकास विभाग, अर्थसंकल्प निधी विवरण प्रणाली वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे. ओके, आता यामध्ये दिलेलं आहे लाडक्या बहिणींनो, सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवरून वितरण करण्यात आला आहे. सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रण अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपाययोजनेचा करून खर्च करावा. सध्याच्या शासकीय धोरणानुसार अनुसरण मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यायची आहे. तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चांचा अहवाल लेखा शीर्षामधून उपलेखा शीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती व उपयोगिता प्रमाणपत्रे संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण, संबंधित प्रादेशिक व उपयुक्त समाज कल्याण, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग तसेच महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याची दक्षता घ्यायची आहे. म्हणजे 10 तारखेला तुम्हाला इथं पैसे देण्यात येतील प्रत्येक महिन्याचे. आता विभागाने अनुसूचित जातींच्या व नवबुद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती व नवबुद्ध घटक प्रवर्गातील कार्यक्रमाअंतर्गत उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या निधीचा विधिनियोग अनुसूचित जातींच्या व नवबुद्ध प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता होईल याबाबत विभागाने दक्षता घ्यायची आहे. नंतर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांची महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेद्वारे दुसऱ्यांदा आर्थिक अनुदान मिळणार नाही. याबाबत महिला व बाल विकास विभागाने दक्षता घ्यायची आहे. आपल्याला एकच इथं लाभ भेटेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असो की श्रावणबाळ योजना असो या त्याच्यानंतर संजय गांधी निराधार योजना असो, या तिघींपैकी एका योजनेचा लाभ भेटतो आपल्याला फक्त. ओके, आता सदर शासन निर्णय दिलेला याच्यामध्ये आपल्याला वितरित करण्यात आलेला निधी खर्च करताना विभाग प्रमुख तसेच नियंत्रण अधिकाऱ्याने महाराष्ट्र अर्थसंकल्पीय नियम पुस्तिका, वित्त अधिकार व नियम पुस्तिका यामधील वित्तीय नियम तसेच वित्तीय विभागाच्या संदर्भातील 7/4/2025 च्या परिपत्रकातील दिलेल्या निर्देशनाचे काटेकोरपणाने पालन करण्यात यावे. शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भातील दिनांक 7/4/2025 च्या प्रशासकीय विभागाच्या प्रदान केलेल्या अधिकारात
आणि वित्त विभागांच्या सहमती अनुसरणमध्ये निर्गमित करण्यात येत आहे. तर सदर शासन निर्णय हा इथे दिलेला आहे. ओके. तर 10 तारखेला तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या 10 तारखेला इथं पैसे तुम्हाला तुमच्या खात्यात जमा होणार आहे. इथं दिलेलं आहे. नोव्हेंबर 2025चं इथं तर तुम्हाला पेमेंट आहे इथं मंजूर झालेलं आहे. 263.84 कोटी इतका निधी, जे की तुम्हाला नोव्हेंबर महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या खात्यात जमा केलेली आहे. असं इथं देण्यात आलेलं आहे, की प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेला तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे येतील. आता डिसेंबर महिन्याचे तुम्हाला जानेवारीच्या 10 तारखेला येतील. असं इथं देण्यात येतं. म्हणजे आता नोव्हेंबरचे आलेले आहे. आता डिसेंबरचा पुढच्या टायमाला जी-आर येईल. ओके. तुम्हाला संपूर्ण लाडक्या बहिणीला जी-आर समजावून सांगितलेलं आहे. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा लवकरात लवकर होणार आहे. तरीही तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. ओके. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, WhatsApp, Insta आयडी, Facebook आयडीला फॉलो करा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ पहिले पाहिजे असेल टेलिग्राम चॅनल WhatsAppवरून डाउनलोड करून घ्यायचा आहे. ओके. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत व्हिडिओ शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा. अशा तुमच्यासाठी नवीन-नवीन योजना इथं घेऊनच असतो. अशा नवीन-नवीन योजनेसाठी आणि अपडेटसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद. मित्रांनो, थँक यू.